चला तर आज आपण बनवूया आलू वडी। पण ही आलू वडी मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीची दाखवणार आहे। नेहमी आपण आलू वडी बेसनच्या पिठाची करतो, तर आता आपण भिजवलेल्या डाळींची आलू वडी करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे चणा डाळ, मूग डाळ, तांदूळ, उडीद डाळ। पण ह्या ज्या मी 3 डाळी घेतलेल्या आहेत आणि हे तांदूळ घेतलेले आहेत। तर चणा डाळ आणि तांदूळ 1 वाटी घेतलेली आहे आणि मूग डाळ आणि उडीद डाळ ही अर्धी वाटी घेतलेली आहे। आणि हे हिरव्या मिरचीचे तुकडे म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि आलं तुम्ही ते अंदाजे घेऊ शकता। तुम्हाला कसं पाहिजे ते कमी जास्त करू शकता, पण आलं थोडंसं कमीच वापरायचं। आणि ही भिजवलेली चिंच, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, ते आपण मिक्सरमध्ये या डाळींबरोबरच वाटून घेणार आहोत। चला तर आपण सगळ्या या डाळी वाटून घेऊया। त्याच्यामध्ये आपण हे जे मिरची, आलं आणि लसूण घेतले ते पण टाकून वाटून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण ऍड करूया। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही डाळी वाटताना। सगळ्या डाळी याप्रमाणे थोड्या थोड्या वाटून घ्यायचं। चणा डाळ जाडी असल्यामुळे मी ती पहिली वाटून घेतली। आता मूग डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ हे साधारण सेम आकाराचे असतात, त्यामुळे आपण त्यांना एकत्र वाटून घेतलं तरी जमेल। हे बघा, ह्याच्यात मी अजिबात थोडंसं जेव्हा चणा डाळ वाटत होती तेव्हा थोडंसं पाणी ऍड केलेलं, नंतर तांदूळ आणि त्या छोट्या 2 डाळी वाटताना पाणी अजिबात घेतलेलं नाही। कारण का जर का तुम्ही पाण्याचा जास्त वापर केला तर त्या डाळींना पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। फक्त तुम्हाला वाटत असेल तर चणा डाळ वाटताना फक्त थोडासा पाण्याचा वापर करायचा। अशा प्रकारे जाडसर असं आपल्या डाळींचं हे वाटण तयार झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ऍड करूया हिंग। हिंग यासाठी वापरतोय की डाळी थोड्या अशा पचायला जड असतात, त्यामुळे हिंगाचा वापर केलेला आहे। आणि त्याच्यात हळद आणि हा ओवा पण मी त्यासाठी वापरलेला आहे, कारण का डाळी आहेत त्यामुळे। हे गुळाची पावडर वापरलेली आहे मी या ठिकाणी। आणि हे सफेद तीळ, हे चिंचेचं कोळ आणि चवीनुसार मीठ। आता आपण ह्या पिठाला असं छानसं मिक्स करून घेऊया। असं छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण वड्या लावायला घेऊया। आता मी हे आलूचं पान घेतलेलं आहे, आता त्याचं असं हे देठ कट करून या पद्धतीने असं त्याचं देठ काढून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने सगळ्या पानांची मी आता एक एक करून देठ काढून घेतलेली आहेत आणि मी लाटण्याने सगळ्या पानांच्या कडा अशा मऊ करून घेते, म्हणजे असं फिरवून घेते, जेणेकरून त्या आलू वडी करताना अशा त्या फाटल्या जात नाही, त्यामुळे असं फिरवून घ्यायचं लाटणं त्यांच्यावर। चला आता आपण आलू वडी लावायला घेऊया। आलू वडी लावताना नेहमी पहिल्यांदा जे पहिलं पान घ्याल ते नेहमी सरळ ठेवायचं। मी दाखवते त्या पद्धतीने।
आता जे दुसरं पान घ्यायचं आहे ते आपल्याला उलटं घ्यायचं आहे, म्हणजे या पद्धतीने हे बघा, एक सरळ लावायचं आणि एक उलटं लावायचं. आता परत असं सरळ पान टाकून 4 ते 5 पानं मी लावून घेते या पद्धतीने. आता मी 4 पानं लावून घेते. आता आपण ही पानं फोल्ड करून घेऊया असं साइडने. नंतर परत त्याला असं हे डाळींचं पीठ लावून घेऊया याप्रमाणे. आणि रोल करून घेऊया. ही डाळींची आलूवडी तुम्ही एकदा करून बघा, खूपच छान लागते, कुरकुरीत पण होते आणि वेगळ्याच पद्धतीची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, खरंच एकदा ट्राय करून बघा. कारण का आपण नेहमी ती बेसनची खातो, ही वेगळ्याच पद्धतीची मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. आता श्रावण आलेला आहे, त्यामुळे आपण श्रावणात नेहमी बेसनच्या पिठाची आलूवडी करतो. तर तुम्ही एकदा ह्या डाळींची पण त्याच्यामध्ये करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला कमेंट्स करून सांगा की डाळींची आलूवडी कशी झाली आहे ते. हे बघा, आता आपला रोल, आलूवडीचा रोल तयार झालेला आहे. ही स्टीलची चाळण घेतलेली आहे, तिला मी असं तेलाचा हात लावून घेते, म्हणजे आलूवडी चिकटत नाही. आणि या पद्धतीने ठेवून आपण वाफवून घेऊया. पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ही आलूवडी लावलेली चाळण अशी ठेवून घ्यायची. आणि त्याच्यावर मी एक झाकण ठेवते. आता आलूवडी 10-15 मिनिटं चांगली छानपैकी शिजून देऊया. ही बघा, आपली आलूवडी रेडी झालेली आहे. आता आपण या आलूवडीला थंड करून नंतर कापून घेऊन नंतर तिला तळूया. ही बघा, आपली आलूवडी रेडी झालेली आहे. आता आपण तिला कट करून घेऊया. आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण वड्या तळून घेऊया. ही आलूवडी तुम्ही जास्त तेलामध्ये पण तळू शकता, नाहीतर तव्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून पण तळून घेऊ शकता. हे बघा, तेलामध्ये छानपैकी अशा आलूवड्या तळल्या गेलेल्या आहेत आणि कलर पण बघा किती सुंदर दिसतोय त्यांचा. तुम्ही ही आलूवडी नक्की ट्राय करून बघा. छानपैकी कुरकुरीत अशी आलूवडी रेडी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही बेसन पिठाची न करता कधीतरी ही डाळींची आणि तांदूळ मिक्स करून आलूवडी नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल.